सध्याच्या बदलत्या वातावरणामुळं प्रत्येक घरामधलं लहान मुलं आजारी पडतंय आणि सर्दी खोकल्याने जरा जास्त जाम होऊन जातंय. ॲक्च्युली त्यांना श्वास पण घेता येत नाही आणि त्रास काय होतोय तो पण सांगता येत नाही. आता छोट्या मोठ्या 10 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून लहान मुलांना जरी आपण वापरल्या घरगुती तर बऱ्यापैकी सर्दी खोकल्याला आराम पडतो. श्रावला तर मी जन्मल्यापासून याच गोष्टी वापरते आणि फरक पण पडतो. जर नाहीच फरक पडला तरच मग तेवढं हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. म्हटलं चला त्याच टिप्स तुमच्यासोबत पण शेअर करूया. तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्हाला पण त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर चला सुरुवात करूया. टिप नंबर 1, ओवा. सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे तव्यावरती थोडासा ओवा गरम करायचा, त्यातून थोडासा वास यायला लागला, लालसर झाला की तो काढून घ्यायचा आणि कॉटनच्या कापडामध्ये बांधायचा. त्याची छोटीशी पोटली करून नाकात तोंडाजवळ वास द्यायचा आणि थोडीशी छाती शेकून घ्यायची. याने बऱ्यापैकी फरक पडतो आणि सगळ्यात जास्त फरक पडतो जेव्हा बाळ झोपलेलं असतं ना, तेव्हा थोडासा ओवा गरम करून त्यांच्या छातीजवळ ठेवून द्यायचा. म्हणजे त्याचा वास बरोबर नाकातोंडात जातो आणि बऱ्यापैकी फरक पडतो. टिप नंबर 2, मोहरीचं तेल घ्यायचं, त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडंसं ओवा टाकायचा आणि त्याला बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं. गरम झाल्यानंतर लहान मुलांच्या तळपायाला, छातीला आणि पाठीला मालिश करून घ्यायची. 2-5 मिनटं मालिश केली की खूप छान फरक पडतो. टिप नंबर 3 म्हणजे वाफ देणं. आता नॉर्मल पाण्याची वाफ पण आपण देऊ शकतो दिवसातून 2 वेळेस, सकाळी आणि संध्याकाळी, किंवा मग मेडिकलमध्ये औषध भेटतं ते औषध टाकून पण आपण बाळाला वाफ देऊ शकतो. वाफेने पण भरपूर फरक पडतो. फक्त लहान मुलांना वाफ देताना थोडीशी काळजी घ्यायची गरम पाण्याची. टिप नंबर 4 म्हणजे नेझल ड्रॉप भेटतो मेडिकलमध्ये लहान मुलांचा, तो नाकामध्ये सोडायचा दिवसातून 3 वेळेस, त्याने पण बऱ्यापैकी फरक पडतो. टिप्स नंबर 5, व्हिक्स वेपरपची एक डब्बी भेटते लहान मुलांसाठी, असते स्पेशल बेबी म्हणून. ती जर आपण छातीला आणि पाठीला चोळली त्याने पण बऱ्यापैकी फरक पडतो आणि यावेळेस स्टवला त्यानेच बऱ्यापैकी फरक पडलेला होता. टिप्स नंबर 6 जे मी सध्या करते तुमच्यासमोर, तर एक गाडगं किंवा बोळकं म्हणतात ते घ्यायचं. त्याला छान धुवून घ्यायचं स्वच्छ आणि गॅसवरती 10 ते 15 मिनटं गरम करायचं. गॅसऐवजी जर चुलीमध्ये आहारामध्ये केलं तर आणखी जास्त फरक पडतो. तर जवळजवळ 10 मिनटामध्ये ते लालसर होऊन जातं. त्याला बाहेर काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आणि दूध टाकायचं. जोपर्यंत ते दूध उतू जात नाही तोपर्यंत ठेवायचं. त्यामधलं दूध जे ताटलीमध्ये उतू जाईल तेवढं दूध घ्यायचं आणि ते बाळाला द्यायचं चमच्याने. त्याने खरंच खूप फरक पडतो आणि टेस्टी तर खूप लागतं. तर हे मी आता करते, तुम्ही हे पण बघून घेऊ शकता. टिप नंबर 7 म्हणजे तुळस आणि आल्याचा रस काढून घ्यायचा थोडासा आणि त्यामध्ये थोडं मध टाकायचा, ते लहान बाळाला द्यायचं, त्याने पण बऱ्यापैकी फरक पडतो. टिप नंबर 8 म्हणजे मध. हे फक्त 1 वर्षानंतरच्या मुलांना देऊ शकतो आपण. तर मध द्यायचा अर्धा चमचा रात्री झोपताना लहान मुलांना, त्याने पण खोकल्यासाठी बऱ्यापैकी फरक पडतो. टिप्स नंबर 9 म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. थोडंसं पाणी गरम करायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं, सैंधव मीठ असतं ते आपलं, आणि त्याच्या गुळण्या करायला लावायच्या. हे थोडंसं तुमचं बाळ जर मोठं असेल तर ते नक्की तुम्ही ट्राय करून घेऊ शकता. या मिठाच्या पाण्याने घशात होणारी खवखव बऱ्यापैकी थांबते. टिप नंबर 10 आणि शेवटची म्हणजे तुम्ही उशीचा वापर करू शकता. खूप जास्त खोकला येत असेल किंवा नाक बंद असेल तर तेवढ्यापुरती तुम्ही छोटीशी उशी देऊ शकता लहान बाळाला, जेणेकरून त्याचं नाक बंद व्हायचा प्रॉब्लेम थोडासा कमी होऊ शकतो आणि श्वास पण त्याला घेता येतो. या 10 टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या. त्यामध्ये 2 प्रकारच्या ज्या आहेत ना, एक म्हणजे ओव्याची पुडी बांधून देणं आणि दुसरी गोष्ट हळदीचं दूध देणं. या दोन्हींनी बऱ्यापैकी श्रावला तरी फरक पडतोय आणि तुमच्या लहान बाळाला पण या दोन्ही प्रकारे बऱ्यापैकी फरक पडू शकतो. आणि जरा जास्त सर्दी झालेली असली तर मग वाफ देणं हा एक तिसरा पर्याय असतो. याने बऱ्यापैकी फरक पडून जातो. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर या तिन्ही जास्तीत जास्त ट्राय करून बघू शकता तुम्ही. तर श्राव आता आजारी आहे, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेलो होतो, तिथून पण औषध वगैरे घेऊन आलो आहे आणि त्यानंतर घरी आल्या आल्या हळदीचं दूध पण गरम करून दिलं आहे तिला. म्हटलं चला याने पण फरक पडेल, थोडासा घसा तिचा मोकळा होऊन जाईल. आणि त्या हळदीच्या दुधामध्ये किंचितशी साखर टाकून दिली, त्यामुळे ती आवडीने घेते. आमची पण तब्येत खराब आहे तर आम्ही पण थोडंसं घेतलं आहे. तर चला या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा. यापेक्षा तुम्हाला जर एखादी टिप्स एक्स्ट्रा माहिती असेल तेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे दुसऱ्यांना पण याचा फायदा होऊ शकतो आणि सगळेजण वापरून पण घेऊ शकतात लहान बाळांसाठी स्पेशली. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटलेला असला, याने जर काही फायदा होणार असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि जे कोणी नवीन असेल ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घेऊ शकतात. तर चला आता श्रावसोबत आम्ही पण सगळ्यांनी दूध घेतलं आहे आणि त्यानंतर श्रावला औषध वगैरे देतो आणि त्यानंतर तिला झोपी लावतो. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग. आतासाठी बाय, गुड नाईट, टेक केअर.